x plus 2 as an equal association. Second point is on the ball. The x plus 2 is 9 like the positive is 9 like the negative. The sum of the minus 2. Minus 9 plus the sum of the x is equal to the first two dimensions of the दूसरा solution समाधान x minus so x minus w is minus 2 plus some related plus 1 minus plus 1 say short I was minus 11 power minus 11 power plus minus 11 power so x plus 1 is equal to 10 x plus 4 plus 10 x plus 1 minus 10 correct the minus 4 the direct sum of then plus 1 plus 4 minus 1 is equal to minus plus 4 is equal to very good guys question को solve फिफ्थ का सगळ्यांचं लक्ष कोणकडे असू द्या मला सांगायचे समीक्षा आन्सर सांगायची कुणाला करता आधी आणि राधा सिंपल व्हेरी गुड नाइस राधा मला सांग याचा आन्सर x -3 आणि बरोबर आहे का याच्यामध्ये बरेच जण कन्फ्युज होतात मी सिंपल मेथड सांगतो आपल्याला लक्ष द्या काय करायचं माहिती का हे पहा हे x - 1 जसं दिसतंय ना तसं राईट करायचं याला एकदा +7 राईट करायचं आणि याला एकदा काय करायचं -7 राईट करायचं त्याचा म्हणजे कसं करणार 7 ला एकदा प्लस राईट करायचं आणि एकदा मायनस राईट करायचं हे सिंपल आहे ना ऍक्च्युअली मी काय करतो माहिती का प्लस सायजेटिक्स आणि मायनस सायजेटिक्स करतो याचा जो मायनस होता ना तो डायरेक्ट समोर होता क्लिअर कन्फ्युजन कमी करायचं म्हणजे कॉन्स्टंट रेट प्लस पण आणि एकदा मायनस मला सांगा हा -1 समोर गेला तर x किती आहे 7 + 1 म्हणजे x आहे त्याला 8 आला आणि इथं -1 जर समोर गेला तर -7 + 1 म्हणजे x किती आला -6 आला सिमिलरली मला सांगा याला पण इथं दुसरा एक नंबर x + 2 ला प्लस 9 राईट करणार आणि x + 2 ला एकदा मायनस फक्त मी 9 चा साइन चेंज करतोय एकदा प्लस आणि एकदा मायनस मला सांगा x किती 9 - 2 म्हणजे हे किती झालं सांगा मला 7 तर x चा आन्सर आला 7 आणि इक्वल x = -3 - 2 ला त्याचा आन्सर किती आला -11 आला समजलं तसं मला सांगा याला सुद्धा आपण एकदा कसं राईट करणार x + y = 10 राईट करू आणि दुसरा x + 1 = -10 घेऊ म्हणजे x = किती 10 - 1 म्हणजे x किती आला 9 आणि दुसरी गोष्ट x = -10 - 11 म्हणजे याचा आन्सर -11 -10 - 1 चा आन्सर -11 समजलं का आता राहिला पार्ट याचा की याचा आन्सर काय असेल याचा आन्सर काय असेल हे सिंपल क्वेश्चन आहे मी केले असते मी
8 वाला सॉल्व करना है, 6 वाला मुझे सॉल्व करना है। मैं एक सिंपल मेथड सांगतो, काय करायचं माहिती का, हे पहा हे याला इंटरवल म्हणतात, तुम्हाला शिकवलेलं नाहीये क्वेश्चन घेतला त्याच्यावर, याला इंटरवल म्हणतात. 3 to 5 म्हणजे 3 पासून ते 5 पर्यंत कुठली व्हॅल्यू त्याची टेस्ट आन्सर असू शकते. 3.1 3.2 3.5 3.6 4.1 4.2 4.3 सगळ्या व्हॅल्यूज आणि 4 पर्यंत 5 पर्यंत कुठली व्हॅल्यू घ्या. मी म्हटलं 3 ते 5 पर्यंत 4 1 2 4 3 पण घेऊ शकतो, 4 पण घेऊ शकतो, 5 तर मी काय केलं 4 तर ठेवला. मी x ची व्हॅल्यू जर 4 पुट केली, x ची व्हॅल्यू किती पुट केली रे, बघा लक्षात द्या. x ची व्हॅल्यू मी किती पुट केली मला सांगा. x ची व्हॅल्यू जर मी 4 पुट केली तर याचा आन्सर पॉझिटिव्ह येईल. डायरेक्ट नंतर तुम्ही x ची व्हॅल्यू जर 4 पुट केली तर आन्सर पॉझिटिव्ह येत आहे. आणि इथं जर मी x ची व्हॅल्यू 4 पुट केली तर इथं सुद्धा आन्सर सेम आहे, पॉझिटिव्ह येते. म्हणजे मला सांगा इथून इथपर्यंत x ची व्हॅल्यू काही जरी पुट केली तरी आन्सर पॉझिटिव्ह येते. याचा अर्थ हे दोन्ही काय आहे ना, हे दोन्ही पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह असेल तर आपण काय ठरवले, प्लस ऍज इट इज x प्लस 1 x समोर हा पॉझिटिव्ह म्हणजे ऍज इट इज राईट करायचं, म्हणजे x मायनस 2 ऍज इट इज राईट करायचं. आन्सर किती आला सांगा मला, 10. मग मला सांगायचं फायनल आन्सर किती आहे, x प्लस x चा आन्सर किती, ट्वाइस x. 1 मायनस 2 चा आन्सर मायनस 1 इज इक्वल टू किती, 10. म्हणजे ट्वाइस x इज इक्वल टू 10 प्लस 1 होईल. तो ट्वाइस x इज इक्वल टू जर 11 आला तर x इज इक्वल टू आपल्याकडे किती आला, 11/2 आला. आणि इथे म्हटलं सर 2 x आणि 2 इनर नाही करणे एकच येईल, पॉझिटिव्ह आहे ना. फंक्शन काय होतं आपल्याला ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह म्हणजे एकच आन्सर आहे. क्लिअर आहे का. ज्यावेळेस आपल्याला माहिती नसतं पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्या केस मध्ये त्याचे आन्सर दोन येतात, एक प्लस आणि एक मायनस. आता या सेम पॅटर्न वर मी दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. तुमचा टेन्शन कोड करा, सुद्धा x - 1 आहे, x - 3 आहे आणि इज इक्वल टू 5 आहे. मला सांगा -3 -1 च्या मध्ये कुठलीही एखादी व्हॅल्यू घ्यायची आणि ती पुट करून चेक करायची. सपोज मी -2 घेतली, -2 घेतली तर -2 -1 चा आन्सर किती आहे, -3 म्हणजे निगेटिव्ह आला. त्याच्यानंतर इथे पहा मायनस ची व्हॅल्यू इथे कोणती करायची, -3 -3 चा आन्सर -6 म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह. हां -2 लिया था, -2 -3 का आंसर -5 मतलब निगेटिव है. अब जब निगेटिव आते तो अपन ये कहा था कि कैसे ओपन करना उसको, जैसे जैसे मेरे को बोला जब मैं -2 का मैं कैसे लिखता था, माइनस एज इट इज मतलब कैसे -2 तो इसका आंसर +2 बनता था ना. तो ये माइनस और एज इट इज क्या है अपने पास, x - 1 ये प्लस, लेकिन लेंगे अपन क्या माइनस और फिर एज इट इज मतलब x - 3 और इज इक्वल टू कितना +5. माइनस से अंदर मल्टीप्लाई करो -6 माइनस माइनस गेट प्लस, माइनस से अंदर मल्टीप्लाई करो -6 माइनस माइनस गेट प्लस 3 इज इक्वल्स टू 5. तो -6 का आंसर कितना है -6. 1 + 3 का आंसर 4. आगे बचेंगे तो -5 होगा, -6 इज इक्वल टू 1 * x इज इक्वल टू कितना आएगा -1/2 आएगा. जब ऐसे क्वेश्चन आते हैं तो सॉल्व समझ में आए. वैल्यू चेक करके चेक करते हैं पॉजिटिव है या नेगेटिव है. पॉजिटिव होगा तो एज इट इज, नेगेटिव होगा तो माइनस एज इट इज, तो उसकी वैल्यू सब्स्टिट्यूट करो. कोणाला डाऊट आहे का सांगा याच्यामध्ये. आदित्यला समजलं का, ब्रह्मा तुला समजलं, दोष प्रशांत गणेश थोडीशी याच्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 2 क्वेश्चन होमवर्क सगळ्यांना सॉल्व करायचे. Modulus of x minus 5 is equals to 10 and modulus of x plus 5 is equals to 10. ये दो क्वेश्चंस. तो राइट करके लो. कंटिन्यूअल प्रोडक्ट पण राइट करूंगा, प्रोडक्ट 6 कसं करतो वगैरे काय स्टॉप